आज आपला पहिला ब्लॉग आपण व्हेज बिर्याणी बनवूया। त्यासाठी लागणारा कांदा पातळ असा कापून घेऊया। त्याच्यानंतर त्याला असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। त्याच्यानंतर बघूया आपल्याला काय काय मटेरियल लागेल ते। त्याच्यासाठी आपण हे सामान घेतले: आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, खडा मसाला, दही, कोथिंबीर। आता आपण गॅस पेटवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुदिना, मिरची, तमालपत्र टाकून तेलात मस्तपैकी थोडंसं गरम करूया। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पहिला अद्रक लसूणची आपण केलेली पेस्ट ते टाकून तेल येऊपर्यंत भाजून घेऊया। थोडं भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊया। दहीलाही पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण कोथिंबीरची पेस्ट त्याच्यामध्ये टाकून तेही भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक केलेला खडा मसाला, लवंग, दालचिनी, वेलदोडे, सगळे मसाले, मीठ, एव्हरेस्ट बिर्याणी मसाला हे सगळं टाकून त्याच्यामध्ये त्याला तेल येऊपर्यंत भाजून घेऊया। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून तांदूळ टाकूया। तांदूळ टाकल्यानंतर आपण फ्राय केलेला थोडासा कांदा तोही टाकून आपण सर्व एकजीव करूया। त्याच्यानंतर आपण ह्याला झाल्यानंतर थोडासा बंद करायच्या टायमाला आपण केलेला बरिस्ता टाकून त्याला 20 मिनटं ठेवूया। 20 मिनटानंतर आपण वरती खोलताना तूप टाकूया। तूप टाकल्यानंतर भात व्यवस्थित हलवून घेऊया। त्याच्यानंतरचे आपले 20 मिनटं झालेले आहेत। झाकल्यानंतर त्याला 20 मिनटं वाफेवरती म्हणतात आचारी भाषेमध्ये। नंतर त्याला उघडूया। त्याला नंतर त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेला कांदा व कोथिंबीर टाकून त्याला मस्तपैकी डेकोरेट करूया। आणि ही आपली तयार आहे व्हेज बिर्याणी। माझ्या कॅटरचं नाव श्रावणी कॅटर्स आहे। आज मी तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता। शेफ एमएसटे म्हणून आपला चॅनल आहे। आणि हा लास्ट व्ह्यू आहे आपल्या बिर्याणीचा। मस्त अशी लागते। तुम्ही एकदा ट्राय करा घरी। आणि असंच आपल्या चॅनलवरती आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा।